डावा लागला का? हा ऐकत मी बोलतो. तेव्हा सगळं ठीकठाक आहे ना? हा ठीकच आहे म्हणायचं. पक्षश्रेष्ठींनी भेट दिली आम्हाला. हे बाकी मस्त झालं. हा आम्ही आपल्या उमेदवारांची लिस्ट दिली आहे त्यांना. तेव्हा आपल्याला ते डावलूच शकत नाहीत. बघूया काय होतं ते. आश्वासन वगैरे काय नाही दिलं, पण मी म्हणतो ठीक आहे ना, भेट तर दिली म्हणजे परिस्थिती अगदी हाताबाहेर गेली आहे, वाईट झाली आहे असं काही नाही आहे. खरंय देवा. मामा अगं कौलाचं काय एवढं मनावर घेतेस? जे काही समोर येईल ते बघून घेऊ आपण. हा मी कशालाही घाबरत नाही का, पण यांना पाहिलेस किती त्रास करून घेतात या वयात. हे काही वय आहे यांचं एवढी दगदग करण्याचं? एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की पिसाळल्यागत होतात बघ. म्हणून वाटतं यांच्या मनाविरुद्ध काही होऊच नाही. मम्मा हे राजकारण, इथे 4 फासे उलटे पडतात आणि 4 चुलटे. पप्पांना कळत नाही काही. कळतं यांना कळतं सगळं, पण वळत नाही बघ. हे मुख्यमंत्र्याला आपण फार लाईटली घेतला गड्या. दिल्लीत त्याचा दबदबा इतका वाढला असेल याचा अंदाज नाही आला आपल्याला. इथल्या दलालांना पैसा पुरवणारा माणूस आहे हा. हो हे राजकारण एकदम भिकार, एकदम विश्वास बसत नाही गड्या. पण डोळ्यात दिसतं म्हणल्यानंतर आहे म्हणायचं ना काय. खरंय देवा. बर येताना मी जयपूरला थांबून येतोय. बघा देवाची मर्जी आता. तो उलटा पडलेला डाव सुलटा झाल्याखेरीज स्वस्थ नाही बसत ये. मग दारू सुरू होते. कामात असले, सत्तेत असले की दारूचा विचार पण येत नाही त्यांना. पण एकदा का तो डाव उलटा पडला की झाली सुरुवात. एकदम बेफाम होतात बघ. वागायला, बोलायला, चालायला कशाला बी सुधरत नाही. मग समजाच अवघडून जात. मम्मा तू आधी शांत हो बघू आणि हस. आम्ही लहान होत का आता? मोठे झालो, घेऊ शकतो आम्ही काळजी. पोरी अगं अशी कुणाची काळजी न करून त्या माणसाचं समज ठीक झालं असतं तर अशी बसले असते का देवासमोर? बरं ते जाऊ दे. तू आधी काहीतरी खाऊन घे बघू. नको. वहिनी साहेब. ओ वहिनी साहेब. काय झालं? फोन लागला साहेबांचा? फोन आलता साहेबांचा. अभिनंदन. आणि तुमचे उपवास सोडा आता. पक्षश्रेष्ठींनी भेट दिली आहे. आपल्या लोकांची यादी पण ठेवून घेतली आहे. देवच पावला बघा ऐपतराव. ओए, हाँ दीपक बोल रहा हूँ. दीपक बोल रहा हूँ. हाँ क्या रेट चल रहा है? तू देख इंडिया जीतेगा. हाँ जरूर जीतेगा. तू देख अभी बॉल रिवर्स में आना शुरू हो जाएगा. हाँ अरे ईशान का भी 7 और बाकी है ना. हाँ अच्छा ठीक है. लगा मेरे भी 20,000 रुपये लगा दे. काय रे माणिक शेट कुठे गेलेत? अरे पिताजी सकाळीच मुंबईला गेले. मुंबईला का मॅच बघायला? नाही रे शाला, ते मॅच बघायला नाही गेले. अरे रेसलिंग असोसिएशनची मीटिंग आहे ना, त्यासाठी गेलेत ते. शाला ते कशाला मॅच बघतील? हा पण मॅचचा शौकीन मी. तुला सांगतो पहिली मॅच पाहिली होती मी रोहित संघ. अरे मॅच असली ना तो मॅरेट हॉटेल ना तो बुक करतो. शाला त्यातली एक रूम ठरलेली आहे त्याची. 2-3 मित्र आणतो. शाला फुल तो ऐश करतो मॅच. पण तुला सांगतो बेटिंग पण लावतो तो. पण लई चलाक. स्वतःच्या फोनवरून नाही लावत, त्याच्या मित्राच्या फोनवरून लावतो शाला. काय रे? हा रोहितला वेळ मिळतो का हे सगळं करायला? अरे बिझनेस नंतर पहिले आधी क्रिकेटची मॅच, नंतर सगळा बिझनेस खाली रेस्टॉरंटमध्ये. तुला सांगतो दीपक, रोहितने आता 2 स्कीम बुक केल्या त्या पाम बीचला. त्या आपल्या गाडा बरोबर. गाडा? हा
शान डेव्हलपर तोच तो साला मनीष गाळा. आला होता माझ्याकडे. मग ते प्रपोजल घेऊन पहिला माझ्याकडेच आला होता तो. मग काय झाला? आमचे पप्पा म्हणाले नंतर बघू म्हणून. चला दीपक, लई मोठा छानच गमावला तू. अरे लई मोठा पैसा मिळणार होता का तू, तुला कसं जमलं नाही रे ते? खरंय बाबा तुझं, हा. नशिबात लागतं ना, त्याचं काय. काय आहे का दीपक? चला तुझ्या फॅक्टरीत काय करून राहिला? आमचे पिताश्री म्हणतात आपल्याच भागात राहावा. धंदा करायचा असेल ते गाडा, पमनानिया, चौरसिया ही मंडळी ठीक आहेत, पण मतं मिळवायची असतील तर मस्के, भिसे, सूर्यवंशी याच लोकांवर राहावं म्हणून. चला तो जमाना गेला रे राजकारणाचा. आता नवीन जमाना आला. नवीन फंड आहे बघ राजकारणातला. पैसा बेकून तमाशा देखो. ज्याला आपण पैसा देणार ना तोच आपल्याला मतं देणार. असं आहे गड्या सगळं दीपक. चला तुझ्या पप्पांना कसं माहित नाही रे? दीपक जरा गाडी बाजूला घे ना, त्यांना हातवे जाऊ दे. का तुला त्रास होतोय का? प्रश्न माझ्या त्रासाचा नाहीये दीपक. मग ते आपल्या फॅक्टरीमध्ये काम करणारे वर्कर आहेत, त्यांचा लेटमार्क होईल म्हणून म्हणतोय गाडी बाजूला घे. वा वा अरविंदराव वा. म्हणजे आता कामगाराला उशीर होतोय म्हणून मालकाने गाडी बाजूला काढायची. वा, बरा न्याय आहे तुमचा. इगो प्रॉब्लेम का करून घेतोस दीपक? मी फक्त तुला एवढंच सांगतो, गाडी बाजूला कर, त्यांना आतमध्ये जाऊ दे. वहिनी साहेब मला बोलवलं. जी बसा. आणि त्या दीपकला जरा फोन लावा, माझा फोन उचलत नाहीये त्यो. अहो कधीपासून निघालाय मुंबईला यायला, अजून पोचला नाही पोरगा. वहिनी साहेब मी फोन केलता, दादर पात्तूर येऊन पोचले दीपकराव. मला एक सांगा ऐपतराव, फार गोंधळ झाला का हो त्या फॅक्टरीमध्ये? यानं त्या कामगाराच्या मुस्काडात मारली तर? झाला होता गोंधळ, पण अरविंदरावांनी सांभाळून घेतलंय सगळं. लय हुशार आहेत अरविंदराव. खरंय तुमचं. तो अरविंद हाय म्हणून इतपातूर आलंय सगळं. सगळं हालबेल चाललंय त्याच्यामुळं. आमचा ह्योच शेफारलाय. साहेबांनी समजा आयता हातात दिलाय ना त्याच्या. गरीबाचं पोर आहे ते अरविंद. जाणीव आहे त्याला, यांच्यामुळं खातोय आपण. पक्की जाणीव आहे. आमच्या ह्यालाच पटत नाही. साहेबांनी त्या अरविंदला बरोबरीची पार्टनरशिप दिली आहे ना. नोकराचं पोर आहे म्हणतो. माफ करा वहिनी साहेब, पण कसं आहे की कोण कुठला नाना साहेब, त्याचं पोरग अरविंद आणि दीपकरावांच्या मांडीला मांडी लावून बसणं नाही म्हणता. अशा गोष्टी माणसाच्या मनाला डाचतातच. ऐपतराव, अहो तुम्ही बोलताय, कर्तृत्व नावाची काही गोष्ट असते की नाही? की यांचे बाप मिनिस्टर म्हणून यांचे हात आकाशाला टेकलेत. तसं नाही वहिनी साहेब. तुम्ही फोन लावा, साहेबांना फोन लावा. वहिनी साहेब किती काळजी करता? साहेब आता फ्लाईट मध्ये असतील. आजकाल फार संताप होतो त्यांच्या जीवाचा. काळजी वाटते मला. सोचते बहुत है आप. यहाँ आए हो, आराम करो, प्यार करो, बात करो हमसे. यकीन कीजिए हम भी आपके चाहने वाले हैं. नहीं छोड़ेंगे आप सोचना. आपके विचार हमसे भी बहुत सुंदर होंगे, तभी नहीं आते 4-4 महीने आप. अरे बाबा काम रहता है, काम. लगाओ लगाओ, अच्छा लग रहा है, अच्छा लग रहा है. गुलाब का पानी है साहब, हाँ. कश्मीर से मंगवाया है आपके लिए. 4 महीने पड़े पड़े आपकी राह देख रहा था. हमारे महाराष्ट्र में जब सर दबाते हैं ना तो तेल वापरते हैं. तेल क्या करते हैं? तेल यूज करते हैं. हाँ. अब तेल से कहाँ दर्द जाएगा साहब. हाँ हाँ, दर्द निकला जा रहा है. पर आपको कहाँ कीमत है हमारी. अरे नहीं नहीं, ऐसा क्यों कहते हो? हाँ? तभी तो 6-6 महीने नहीं आते आप. अरे हाँ बाबा, राजकारण की वावटड़ी ऐसी रहती है.
राजकारण की क्या? वो अच्छा मारी ये चक्रीवादळ. आंधी आंधी. हाँ आंधी आंधी. हाँ आप हमारी हिंदी पे बहुत हस्ती हो गई है ना. नहीं नहीं साहब, आप तो बहुत अच्छा हिंदी बोल लेते हैं. अच्छा. हमें तो बहुत मजा आता है आपसे बात करके. हाँ. अच्छा, आप एक काम करने वाले थे ना हमारा? क्या? अब क्या बताए साहब, आप जैसे इतने बड़े बड़े लोग घर पे आते हैं और जमीन पर मार्बल तक नहीं. मार्बल बिठाना था साहब. ठीक है लगवा लेते. वो क्या है ना, हमारे राज्य के राजकारणी है ना, उनकी हिंदी अच्छी नहीं रहती, लेकिन दिल के एकदम दिलदार होते हैं, है कि नहीं? दीपे, या दीपकचं वागणंच कळत नाही बघ मला. आपल्या बापावर वेळ काय आली आणि हा डोकं बिकं फिरलाय की काय या पोराचं वाटायला लागतं मला बघ. राजकारणातलं कोणाचं डोकं फिरलेलं नसतं मामा. इथे एक आहे, माणसं तुटत जातात एकमेकांपासून. माणूस एकटा बनत जातो. सत्ता, राजकारण, दुसरं काही सुचतच नाही. लहानपणापासून पाहत आले. पप्पा राजकारणात आले आणि दूर दूर जाऊ लागले आपल्यापासून. खरंय तुझं पोरी, खरंय तुझं. आता फक्त लॉजिक, ऑब्जेक्टिव्हिटी आणि रियालिटी, दुसरं काहीच नाही. भावना म्हणजे प्लेग सारख्या टाळतात हे राजकारणातले लोक. इतका विचार नाही करायचा पोरी, सोडून द्यायचं. मी बघ सोडून द्यायला शिकले. बीए ला होते ना तेव्हापासून बीए करणं पण सोडलं आणि विचार करणं पण सोडलं. जमत नाही बघ समजा. म्हणजे बघ, विचार करायचा आणि संसार करायचा, तो बी एका मंत्र्यासंग शक्यच नाही बेटा. पूर्वी आपण फार सुखी होतो मामा. पप्पांच्या भ्रष्टाचाराबद्दल असे रकानेच्या रकाने तर भरून येत नव्हतं ना लिहून. काय बोलतेस पोरी अगं तू? असं काही लिहून आला ना मामा की कॉलेजला जावंसच वाटत नाही. तोंडाला डांबर हसून घ्यावंसं वाटतं. बस कर ग आता, किती बोलतेस. हे बघ, आपण ह्याच्यात नाही पडायचं. पुरुष माणसं बघून घेतील त्यांचं ते. दीपक सारखंच बोलायला लागलीस तू आता. दीपक परवा सिग्नलवर 2 माणसं बोलत होती. एक जण म्हणाला, निवडणुकीनंतर चिमणरावच मुख्यमंत्री म्हणून निवडून येणार. कोट्यावधीने पैसा मारलाय त्याने. तर दुसरा म्हणाला, चौकात रॉकेल टाकून जाळलं पाहिजे एकेकाला, बायका पोरांसकट. बस करशील का तू आता? बस कर. मम्मा, तू पप्पांना तिकीट मिळावं म्हणून साकडं घालतेस ना. मला त्यांना तिकीट मिळू नये म्हणून साकडं घालावं असं वाटतं. मम्मी मला नाही जमणार अरविंद बरोबर काम करायला. मला नाही आवडत तो माणूस. मला नाही पटत एका नोकराच्या पोरांनी माझ्या बरोबर बसलेलं. बसतो मला चक्कल शिकवतो. दीपक, अरे गरीबाचा असला तरी होत करू पोर आहे तू. आणि मी काय नाकाम आहे? तो MBA असेल तर मी पण आहे. तो अहमदाबादचा MBA आणि तू लोणावळ्याचा. दीपे, तू जरा शांत राहशील का दीपक? हे बघ बाय, मला माहितीये तुझी कुचंबना होतीये, पण अरे त्या कामगाराच्या थोबाडीत मारायची बेटा.
चुकलं माझं मम्मी, तोल गेला माझं. मम्मी अगं माझी कुचंबण आता नाही सहन होत माझ्याच्याने. तुला काही बोलायचंय का माझ्याशी? शांतपणे बोल राजा. मम्मी माझ्या गळ्यामध्ये पद्धतशीरपणे फॅक्टरीचा जो अडकवलाय. आमदार निवासात, मंत्रालयात, सचिवालयात पद्धतशीरपणे माझं वजन कमी केलं जातंय. मला सिस्टमॅटिकली राजकारणातनं दूर केलं जातंय. हे बघ, मला समज कळतंय बघ तुझ्या मनात काय चाललंय ते, पण तू जरा आधी शांत हो. अरे तू शेती बघ, फाउंडेशन सीडचं काम बघ, फॅक्टरीचं काम बघ. अरे 25 पूर्ण होत आहेत तुला या महिन्यात, अजून लहान आहेस तू. नाही मम्मा नाही. जोपर्यंत हे लोक मला दाबतायत ना तोपर्यंत मन नाही लागणार माझं. अरे काहीतरी काय बोलतोयस तू? नाही मम्मा नाही. पप्पा आणि ऐपतरावांचा पद्धतशीरपणे कट आहे हा. मी रेकमेंड केलेले काम होत नाहीत हल्ली मंत्रालयामध्ये. लोक कुचकडासारखे हसतात माझ्या पाठीवर. हे 20-25 आमदार आहेत ना, पप्पांनी सांगितलं तर डोंबाऱ्याचा खेळ सुद्धा करतील विधानसभेत. पण पप्पांची ही अघोरी राजकीय शक्ती ते मला वर आणण्याऐवजी मला संपवण्यासाठी वापरतात. दीपक, असं काहीच नाहीये. पप्पानी तुला 2-3 चान्सेस दिले होते राजकारणात यायचे. तू जबाबदारी सांभाळू शकला नाहीस. तू आहारी गेलास त्या बिल्डर्सच्या. केवढं प्रकरण केलं होतंस तू. तेव्हा मी लहान होतो. पप्पांचं करिअर तेव्हाच संपलं असतं, त्यातलं काही बाहेर आलं असतं तर. पण त्याची शिक्षा मला अजून का मला अजून त्याची शिक्षा? मम्मा मला नाही सहन होत आहे. ते दादा यार्दींचा तो पोरगा श्रीकांत माझ्या कितीतरी मागचा तो पक्षाच्या युवा शाखाचा प्रांताध्यक्ष झालाय. कालचं ते नादान आणि नाकामपूर परवा त्या एकता दौड मध्ये पंतप्रधानांच्या शेजारून पळत होतं ट्रॅक सूट घालून. अंगाचा फडका होतो फडका. मला पद्धतशीरपणे सडवलं जात आहे मम्मा. तसं नाहीये दीपक. तसाच आहे दीपे, तसाच आहे. पप्पा ना आता माझी भीती वाटते की काय असं वाटायला लागलंय मला. यांना कसली भीती वाटते तुझी? हेच की मी जर उद्या राजकारणात वर आलो तर आपल्या भागात त्यांच्या नेतृत्वाला पर्याय निर्माण होईल याची. तू काय बोलतोय सारे दीपक? तुझ्या जिभेला काही हाड? वडील आहेत तुझं ते. हे बघ, तू आधी शांत हो. हे दिल्लीचं सगळं प्रकरण संपलं ना की मी बोलते त्यांच्याशी. काहीतरी मार्ग निघल, काढू आपण मार्ग. शांत होशील की नाही तू जरा? यातनं मार्ग नाहीये मग. काही पोरं जशी बापाच्या मुळावर येतात ना, तसे आमचे तीर्थरूप आमच्या मुळावर आलेत. दीपक, यातनाचा एकच मार्ग आहे. पप्पांना 2 हार्ट अटॅक्स आले तरच मला राजकारणात प्रवेश मिळेल.